नहीं, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। अरे 114 का बलिदान याद करेगा हिंदुस्तान, 114 का बलिदान याद करेगा हिंदुस्तान। अमर रहे, अमर रहे शहीद गोवारी, अमर रहे, अमर रहे, अमर रहे शहीद गोवारी, अमर रहे। गोवारियों का खून था पानी नहीं, पानी नहीं। अरे गोवारियों का खून, हम सब एक है, हम सब एक है। अरे 114 का बलिदान याद करेगा हिंदुस्तान, अरे 114 का बलिदान याद करेगा हिंदुस्तान। अमर रहे, अमर रहे शहीद गोवारी, अमर रहे, अमर रहे, अमर रहे शहीद गोवारी, अमर रहे। शहीद गोवारी 114 का बलिदान याद करेगा हिंदुस्तान, 114 का बलिदान याद करेगा हिंदुस्तान। गोवारियों का खून था पानी नहीं, पानी नहीं, गोवारियों का खून था पानी नहीं, पानी नहीं 114 का बलिदान याद करेगा हिंदुस्तान। मी रेखाताई अशोक कुपाले आहे, राहणार मानकापूरला राहते। आपल्या गोवारी समाजाच्याच आम्ही आणि आमचे 114 गोवारी समाज आतापर्यंत मेले 28-29 वर्ष होत आहे, पण आज आमच्या समाजाला न्याय नाही मिळाला आहे। याकरिता आम्ही पूर्ण गोवारी समाज एकट्ठा होऊन आपल्या समाजाकरिता लढत राहणार आम्ही। जेवढ्या महिला आहे, जेवढे पुरुष आहे, आमचे भाऊ बहीण हे आम्ही सगळे लढणार आहोत। कारण की आमच्या समाजाला जो नेता आहे तो नेता आमचे नाही का खून पिऊन जातात। कारण एकही कुठल्याही याचे नेते असले की आज आमच्या गोवारी समाज जे नेते आहे, आमचे नेते बिखरलेले आहे। जागोजाग एक जर नेता असला तर आमच्या समाजाला जरूर न्याय मिळणार। कारण की आमच्या समाजाचे नेते सगळे चापलूसी करणारे। जो नेता आला त्या नेत्याला जेव्हा नागपूर शहरात आपल्या गोवारी समाजाचे आपली रॅली असते किंवा ते सुद्धा आम्हाला नागपूर शहराच्या जनतेला अजूनपर्यंत माहीत नाही। याकरिता आम्ही निशाकरिता थांबूया, आम्हाला काही माहीत नसते। त्यांनी आमच्या गोवारी बांधवांना सगळ्यांना सांगावं। आम्ही सांगतो आपल्या समाजात जे जितके गोवारी समाज त्यांना तुम्ही सगळ्या मीटिंगला बोलवा आणि तुम्ही न्याय द्या। याकरिता आम्ही सगळ्या महिला आज 123 नोव्हेंबरला सगळेजण आपला टी पॉइंट येथे जमा झालेले आहे। याबद्दल मी जेवढी माहिती, आज आमचा 23 नोव्हेंबरचा श्रद्धांजलीपर दिवस आहे। हा श्रद्धांजली दिवस असतो आणि या निमित्ताने सर्व गोवारी बांधव इथे श्रद्धांजली अर्पण करायला आलेले असतात। आणि गोवारी समाजाचा हे बऱ्याच वर्षांपासून मागणी आहे की आमच्या समाजाला न्याय मिळालेला नाही आहे, म्हणून इथे सगळे बांधव, आमचे गोवारी बांधव इथे आवर्जून सगळेजण श्रद्धांजली अर्पण करायला येतात। आणि त्यासोबत सगळ्या गोवारी बांधवांची, महिलांची, पुरुषांची, सगळ्यांची हीच बांधवांची ही आहे की सगळ्यांनी आमच्या समाजाला न्याय मिळावा आणि आमचा हा आवाज हा विधानसभेपर्यंत पोहोचवावा। हीच आमची मीडियाला पण आवर्जून प्रार्थना आहे की गोवारी समाजाला न्याय द्यावा। आवाज दो, गोवारी समाजाचा विजय असो। 114 का बलिदान याद करेगा हिंदुस्तान, 114 का बलिदान याद करेगा हिंदुस्तान। शहीद गोवारी अमर रहे, शहीद गोवारी अमर रहे 114 का बलिदान याद करेगा हिंदुस्तान, शहीद गोवारी अमर रहे। मी विलास भयाजी बोंडे, मूळच्या नागपूरच्याच आहे। लाखो समाज बांधव या कार्यक्रमाला येतात। या स्मारकाशी आज 30 वर्षापासून जुळलेल्या आहेत। समाजाच्या भावना जोडलेल्या आहेत, उपस्थितीच्या भावना जोडलेल्या आहेत। मी आता जे नवीन सरकार आलेलं आहे, माझ्या समाज बांधवांनाही विनंती करेल की आपल्याला जो काही आपला अन्याय झालेला आहे त्या अन्यायातून मार्ग निघेल। माझ्या समाज बांधवांना विनंती करेल की आरक्षण हे तर आपला हक्क आहे, पण यासोबत आपण शिक्षणावर सुद्धा भर द्यावा, रोजगारावर सुद्धा भर द्यावा। आणि येणारे जे सरकार आहे त्यांच्याकडून अपेक्षा आहे की आपल्याला नक्की न्याय मिळेल। आणि समाज बांधवांनाही विनंती करतो अशाच प्रकारे हा उत्साह आपला सण साजरा करण्यात यावा दरवर्षी। शहीद गोवारी 114। चला, धन्यवाद बाबा। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर शहीद गोवारी अमर रहे। पानी नहीं, पानी नहीं, गोवारियों का खून था
पानी नहीं, पानी नहीं, एक है, हम सब एक है, 114 का बलिदान याद करेगा हिंदुस्तान, 114 का बलिदान याद करेगा हिंदुस्तान। अमर रहे, क्या करेगा हिंदुस्तान, अमर रहे, अमर रहे।